नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच विधान परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. बिगुल वाजलंय म्हणजे त्याच्या तारखा ज्या आहेत या सगळ्या जाहीर झालेल्या आहेत. म्हणजे फॉर्म कधी भरायचा, अर्ज मागे घेण्याची तारीख कोणती आणि प्रत्यक्ष निवडणुकीची तारीख आणि मग निकाल, या सगळ्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. आणि गंमत बघा कशी आहे की पोटनिवडणूक जी होतीये त्याची निवडणूक किंवा त्याचं प्रत्यक्ष मतदान हे 23 तारखेला होत आहे, 23 एप्रिलला. आणि त्याच दिवसापासून म्हणजे 23 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आहे. म्हणजे आता सगळ्या पक्षांकडे जे दिवस शिल्लक आहेत ते अगदी आपण असं धरूयात, कारण आपण बघितलेलं आहे की जे सगळे मोठे पक्ष आहेत ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरत असतात. त्यामुळे आता तसे हातामध्ये जर दिवस किती राहिलेत बघितलं तर अवघे 12-13 दिवस राहिलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. या 12-13 दिवसांमध्ये प्रचंड चुरस ही आपल्याला बघायला मिळेल. आणि आता 9 जागांसाठी ही निवडणूक होतीये. म्हणजे विधान परिषदेच्या एकूण 9 जागा या रिक्त होत आहेत. म्हणजे त्यांची मुदत संपती आहे आणि त्या जागांसाठी ही निवडणूक होतीये. मग याच्यामध्ये भाजपचे काही आमदार आहेत की ज्यांची मुदत संपती आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातले आमदार आहेत, त्यांची मुदत संपती आहे. इकडे शिवसेना उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे त्यांचे काही आमदार आहेत की ज्यांची मुदत संपती आहे. म्हणजे खुद्द उद्धव ठाकरेंचीच मुदत संपती आहे. तर त्यामुळे आता 9 जागांसाठी ही निवडणूक होत असताना आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लॉबिंग हे सुरू होणार आहे. आणि ते आता अगदी आजपासून सुरू झालेलंही असणार, उद्यापासून ते सुरू होईलच, अशा पद्धतीची एकूण स्थिती आहे. पण ही स्थिती असताना आधी आपण हे समजून घेऊयात की भाजप म्हणजे 9 जागांसाठी जर का आपण विचार केला तर संख्याबळानुसार हा सगळा खेळ चालतो. संख्याबळानुसार जर का आपण बघितलं तर विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी 28 मतांची गरज असते. म्हणजे 28 आमदारांच्या मतांची गरज असते. मग हे जर आपण बघितलं तर मग आता भाजपकडे आमदार किती आहेत, तर आता भाजपकडे एकूण आमदार आहेत ते म्हणजे 135, जे त्यांचे स्वतःचे पक्षचिन्हावर निवडून आलेले 135 आमदार आहेत. एवढं मोठं संख्याबळ हे एकट्या भाजपकडे आहे. याशिवाय 4 ते 5 आमदार असे आहेत की जे भाजपला समर्थन देणारे आहेत किंवा भाजपच्या मदतीनं ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे असा जर का आपण हिशोब केला तर 140 आमदार हे आत्ताच्या घडीला भाजप बरोबर असणार आहेत. एकनाथ शिंदेंच्याकडे 57 आमदार आहेत, त्यामुळे त्यांनाही काही अडचण नाहीये. राष्ट्रवादीकडे सुद्धा 40 आमदार आहेत, त्यांनाही काही अडचण नाहीये. आता याच्यामध्ये भाजपचा जर आपण विचार केला तर भाजपचे 5 आमदार हे तर सहज निवडून येऊ शकतात. म्हणजे 28 मतांची जर का गरज असेल तर त्या हिशोबाने आपण बघितलं तर 5 आमदार हे भाजपाचे सहज निवडून येऊ शकतात. पण आता मी जे म्हटलं की लॉबिंग सुरू झालेलं आहे, आता याच्यामधली सगळी रस्सीखेच सुरू झालेली आहे. तर ती रस्सीखेच काय होऊ शकते, तर भाजप अजून 6व्या उमेदवारासाठीचा आग्रह हा करेल. ते काय आहे ते आपण पुढे बघूयात. पण आधी आता आपण समजून घेऊयात, जसं महायुतीचं समजून घेतलं तसं महाविकास आघाडीतली स्थिती काय आहे. तर महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर आत्ता महाविकास आघाडीकडे खूप संख्याबळ नाहीच आहे. म्हणजे 20 आमदार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे, 16 आमदार जे आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि 10 आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत. तर त्यामुळे हे जर संख्याबळ बघितलं तर एकूण फक्त 46 संख्या ही अख्ख्या महाविकास आघाडीकडे होते. म्हणजेच त्या संख्याबळाच्या हिशोबाने जर बघितलं तर महाविकास आघाडीतनं फक्त एक उमेदवार हा निवडून येऊ शकतो, जो की महायुतीमधनं आत्ता जरी आपण असं पकडलं तर 8 उमेदवार हे महायुतीकडनं निवडून येऊ शकतात. आता याच्यामध्ये होऊ काय शकतं, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे हे विधान परिषदेला उभे राहतील याची दाट शक्यता आहे. दाट म्हणजे ती याचं कारण असं आहे की राज्यसभेच्या वेळेला आपण बघितलेलं आहे की काय स्थिती झालेली होती. खरं तर आदित्य ठाकरे प्रचंड नाराज झाले. आदित्य ठाकरे असं म्हणाले की आमची टर्म असताना, आमच्याकडे संख्याबळ दोन्ही पक्षांपेक्षा जास्त असताना तरीही शरद पवारांची उमेदवारी आपण का करतो आहोत किंवा त्यांना का संधी देतो आहोत. खरं तर ही संधी ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाली पाहिजे. पण त्यावेळेला काही समीकरणं बदलली, त्यावेळेची समीकरणं ही तशीच होती. काँग्रेसनं सुद्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत
आपलं काय आपलं मत आहे हे ताणून धरलेलं होतं आणि शेवटच्या क्षणी मग शेवटी, कारण एक गोष्ट अगदी क्लिअर होती, जर का शरद पवारांचं नाव हे राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून नाही आलं तर मग शिवसेना किंवा काँग्रेसकडनं जर ते आलं, शिवसेना ठाकरे गट, तर मात्र जबरदस्त घोडेबाजार झाला असता आणि ती जागा सुद्धा महायुतीने आपल्याकडे, म्हणजे लोकसभेची ती जागा सुद्धा, राज्यसभेची ती जागा सुद्धा महायुतीने आपल्याकडे ओढली असती. म्हणजे त्या जागेवर घोडेबाजार झालं असतं. पण शरद पवारांच्या नावाला उमेदवार, त्यांचं उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर तो सगळा, म्हणजे ज्याला आपण बिनविरोध सगळ्या निवडणुका या पार पडलेल्या आहेत. पण आता तशी स्थिती होईल का? कारण आता या वेळेला जर का आपण राष्ट्रवादीला संधी दिली आहे, शरद पवारांना संधी दिली आहे, तर आता क्लेम आहे तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा. तसंही बघायला गेलं तर आमदारांची संख्या त्यांच्याकडे जास्त आहे काँग्रेसपेक्षा, काँग्रेसचे 16 आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हा आग्रह धरणार किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना आग्रह धरणार. पण आता गंमत अशी आहे की काँग्रेसनी सुद्धा त्यावेळेला काँग्रेस असं म्हणत होती की राज्यसभेवर तुम्ही आम्हाला संधी द्या, विधान परिषदेवर आम्ही तुम्हाला, म्हणजे उद्धव ठाकरेंना आम्ही संधी देतो, म्हणजे तिकडे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहतो, इकडे राज्यसभेवर तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. पण मधल्यामध्ये झालं असं की मधल्यामध्ये 10 आमदार असलेले किंवा केवळ 8 खासदार असलेले शरद पवार हे राज्यसभेवर गेलेले आहेत. त्यामुळे आता काँग्रेस ऐकेल का? उद्धव ठाकरे आपला विधान परिषदेचा क्लेम सोडतील का? अशी सगळी आता गंमत या पुढच्या काळामध्ये होणार आहे. आणि जर का महाविकास आघाडीमध्ये एकमत झालं नाही तर मात्र इथे महायुती आपला 9वा उमेदवार सुद्धा निवडून आणण्याचे आटोकाट प्रयत्न करणार आणि घोडेबाजार सुद्धा त्या निमित्ताने होणार आहे. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना जर का उमेदवारी दिली तर मला असं वाटतं, आणि ती सुद्धा एकमताने दिली तर उद्धव ठाकरे अगदी सहजरित्या विधान परिषदेवर जाऊ शकतात. पण उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये जर का विसंवाद झाला, त्यांचं दोघांचं एकमेकांचं पटलं नाही, कारण शरद पवार काही झालं तरी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी ते यापूर्वी सुद्धा जाहीर केलंय की शिवसेना उद्धव ठाकरे गट, स्वतः उद्धव ठाकरे उभे राहिले किंवा त्यांनी कुठलाही उमेदवार उभा केला तरी आमचं समर्थन त्यांना असणार आहे. त्यामुळे इथे राष्ट्रवादीचा प्रश्न येत नाही. आता उरलं काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नेमकं काय होईल. आणि मला असं वाटतंय की त्यांचा तिढा हा सुटेलच का या बाबतीमध्ये आत्ता तरी मी साशंक आहे. कारण काँग्रेस या वेळेला ती ताठर भूमिका ठेवणार आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग हा जो सुकर व्हायला हवाय तो सुकर होईल का, हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. पण असं जर सगळं घडलं तर याचा फायदा महायुती उचलणार. म्हणून महाविकास आघाडीने अजूनही आपलं सगळं सामंजस्य दाखवावं आणि उद्धव ठाकरेंना या सगळ्या ठिकाणी संधी द्यावी हेच आपल्याला म्हणावं लागेल. कारण उद्धव ठाकरेंची का द्यावी संधी, तर उद्धव ठाकरेंकडे आमदारांची संख्या सुद्धा जास्त आहे. आता राहिला प्रश्न, आपण पुन्हा एकदा महायुतीकडे येऊयात. मी जसं म्हणलं की महायुतीमध्ये 5 आमदार तर विधान परिषदेवर भाजप निवडून आणतीये. 1 आमदार शिवसेना एकनाथ शिंदेचा येऊ शकतोय, 1 आमदार राष्ट्रवादीचा येऊ शकतोय. म्हणजे एकूण झाले 7 आमदार. आता संख्याबळ म्हणजे भाजपचे 5 निवडून आल्यानंतर त्यांच्याकडची संख्या संपते, परंतु शिवसेना शिंदे गटाचा 1 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा शिवसेना शिंदे गटाकडे 28 ते 29 आमदारांची संख्या राहते. तसंच ती राष्ट्रवादीकडे सुद्धा राहते. त्यामुळे भाजप कदाचित हा प्रयत्न करेल की शिवसेनेनी आपल्या उमेदवाराला निवडून आणावं, आपला अधिकचा एक उमेदवार भाजप टाकेल. त्या पद्धतीचा दबाव हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टाकला जाईल आणि आपला 6वा उमेदवार हा निवडून आणण्यासाठी भाजप पूर्णतः प्रयत्न करेल. आता एकनाथ शिंदेंचं एकूण राजकारण जर आपण बघितलं तर आत्ताच्या राज्यसभेच्या वेळी सुद्धा एकनाथ शिंदेंनी अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्याची जी शेवटच्या दिवशीची तारीख होती त्या शेवटच्या दिवसापर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत आपला उमेदवार कोण आहे हे डिस्क्लोज केलं नाही. त्यानंतर आपण 1 उमेदवार देतोय का 2 देतोय हे त्यांनी सगळं गुलदस्त्यात ठेवलं. जर का शरद पवारांची राज्यसभेवरची उमेदवारी जर का
रद्द झाली असती किंवा त्यांना देण्यात आली नसती, काँग्रेसनं आडमुठेपणा केला असता किंवा शिवसेना ठाकरे गटाने तसं जर का काही केलं असतं, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार तयार ठेवलेला होता. ही एकनाथ शिंदेंच्या राजकारणाची रणनीती आहे आणि ती जर बघितलं तर सहजासहजी भाजपला 6वा उमेदवार एकनाथ शिंदे पदरात पाडून देतील का, हा देखील एक प्रश्न आहे. कारण एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने राज्यसभेवर आपला एक अशा पद्धतीचं एक धक्का तंत्र दिलं होतं, ज्योती वाघमारे यांना तिकीट दिलं होतं आणि यांना तिकीट देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. पण अत्यंत महत्त्वाचं कार्ड हे एकनाथ शिंदेंनी खेळलेलं होतं. तर त्यामुळे 2 उमेदवार आपण विधान परिषदेवर आपले निवडून आणावेत, हा मनसुबा एकनाथ शिंदेंचा असणार. ते भाजपच्या दबावाला बळी पडतील का, हा एक प्रश्न राहील. भाजप त्यांच्यावर कोणते मुद्द्यांनी दबाव आणू शकेल हे देखील बघावं लागेल, कारण भाजपला 6 उमेदवार निवडून आणायचे आहेत. आता राहिला प्रश्न की महाविकास आघाडीमध्ये जर का एकमत झालं नाही तर 9वा उमेदवार सुद्धा महायुती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. मग अशा वेळेला भाजप आपला उमेदवार टाकेल का, तर ती शक्यता कमी वाटते. शिवसेनेला जर का 2 उमेदवार झाले तर दोन्ही उमेदवार जर का शिवसेनेचे आले तर शिवसेना 3ऱ्या उमेदवारासाठी आग्रह करणार नाही. मग राहते सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी, ज्या राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप 9वा उमेदवार हा राष्ट्रवादीचा यावा यासाठी सगळे प्रयत्न करेल. मग त्यासाठी मोठा घोडाबाजार सुद्धा केला जाईल. आता एक लक्षात घ्या की महाविकास आघाडीमधले काही आमदार जे आहेत ते इकडे तिकडे सरकणारे असतात. त्या पद्धतीने ते फुटू शकतात, त्यांचा घोडेबाजार होऊ शकतो. त्याचप्रमाणे इतर जे MIM सारखे छोटे मोठे पक्ष आहेत जे इकडं तिकडं कुठेही जाऊ शकतात, त्या दृष्टीनं देखील घोडेबाजार होऊ शकतो. आणि असं सगळं करून 9वा उमेदवार सुद्धा महायुती हा आपल्या पदरात पाडून घेईल. तो राष्ट्रवादीचा कदाचित उमेदवार असेल, म्हणजे दुसरा उमेदवार हा देखील सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा असेल, अशी एक शक्यता सध्या वर्तवली जाते किंवा अशा पद्धतीची चर्चा ही सध्या सुरू आहे. पण हे सगळं कधी, जर महाविकास आघाडीमध्ये एकमत झालं नाही तर. जर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नावाने जर एकमत झालं तर उद्धव ठाकरे हे अगदी बिनविरोध विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात. एकूण आपण बघितलं की काय पद्धतीची आज जेव्हा तारीख जाहीर होतीये 23 एप्रिल ते 30 एप्रिल, आता या सगळ्या दरम्यान पुढचे प्रत्येक दिवस हा आता राजकारणाच्या साठी अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतात ना महत्त्वाचे दिवस असणार आहेत. बातम्यांसाठी सुद्धा ते महत्त्वाचे दिवस असणार आहेत. आमच्यासाठी हा सगळा सुकाळच असणार आहे, कारण दररोज नवनवीन समीकरणं ही समोर येणार आहेत. उद्या आपण एक पुढचा व्हिडिओ करू या संदर्भामध्ये की भाजपचे आता किती आमदार हे विधान परिषदेवरनं त्यांची मुदत संपलेली आहे. मग भाजप कोणाला संधी देऊ शकतं, आधीचे आमदार त्याच्यामध्ये किती राहू शकतात, कोणाचा परफॉर्मन्स कसा आहे, सेम आपण इतर सगळ्या पक्षांचं देखील बघूयात. उद्या आपण त्या बाबतीतला सविस्तर व्हिडिओ आपण करूच यात. पण आज जेव्हा ही तारीख जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जाहीर होत आहेत त्यानंतर कशा पद्धतीने सध्या आता एकूणच राजकीय वर्तुळामध्ये कशा पद्धतीच्या हालचाली सुरू झाल्यात हा मांडण्याचा हा प्रयत्न मी तुमच्या समोर केलेला आहे. तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.